नमस्कार, परिपूर्ण आर्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज मी सिंगल लाईनचं डेली यूजसाठी मंगळसूत्र बनवणार आहे। तर हे बघा, गोल्डन मणी घेतलेले आहेत, छोट्या साईजचे, मीडियम साईजचे काळे मणी, मोठ्या साईजचे गोल्डन मणी 2 वाट्या आणि मीडियम साईजचे 4 नंबरचे साईजचे मणी घेतलेले आहेत मी, आणि सोनेरी कलरचे मणी। स्क्रू लागणार आहे आपल्याला। हे बघा, आता इथे मी धागा सेट करून घेतलेला आहे, टेप पट्टी लावून। आणि आता सुरुवातीला आपल्याला स्क्रू टाकायच्या पहिले छोट्या साईजचा मणी टाकायचा आहे, कोणताही कलरचा छोटा, आणि त्यानंतर स्क्रू टाकायचा आहे। आता त्यानंतर हे बघा, मी पहिले मोठ्या साईजचा काळा मणी, मध्ये काळा गोल्डन असे मागच्या साईडला मणी घेतलेले आहे ती। आता हे मी अंदाजेच घेतलेले आहे ती, तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे साईज वाढवू शकता। त्यानंतर मोठ्या साईजचा आणि त्यानंतर हे बघा, छोटे मणी 5 टाकलेले आहे ती। त्यानंतर मोठ्या साईजचा गोल्डन टाकलेला आहे। आणि हे बघा, आता इथे मी काळा मोठा मणी आणि सोनेरी मणीमध्ये टाकलेले आहेत, असे 5 काळे मणी टाकलेले आहेत, आणि त्यांच्यामध्ये एक सोनेरी कलरचा मणी टाकलेला आहे। त्यानंतर परत एक गोल्डन मोठा मणी, 5 छोटे, बाजूला गोल्डन। त्यानंतर परत काळ्या आणि सोनेरी कलरचे 5 मणी, गोल्डन, 5 छोट्या साईजचे मणी, गोल्डन, आणि परत हे 5 काळे मणी टाकलेले आहेत। आता इथे हे बघा, 3 बॉक्स बनवलेले आहेत मी गोल्डन मण्यांचे, 1 2 3, आणि काळे मणी टाकून आपल्याला मंगळसूत्र वावायचं आहे। तर सुरुवातीला मोठा मणी टाकायचा, त्यानंतर मंगळसूत्राच्या वाट्या। आता माझ्याजवळ ज्या वाट्या आहेत त्याच मी यूज करते, तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथं वाट्या तुम्ही टाकू शकता। त्यानंतर दुसरा मणी टाकला। आता हे बघा, मध्ये अंतर येण्यासाठी मी इथे दोन्ही साईडनी काळे मणी आणि मध्ये रेड मणी टाकलेला आहे। त्यानंतर मोठ्या साईजचा गोल्डन मणी, वाटी आणि मणी टाकलेला आहे अशा पद्धतीने। आता हे बघा, वाटी वावायचे पहिले काळे मणी टाकलेले आहेत, तसेच आपल्याला ह्या साईडला टाकून घ्यायचे आहेत 5 काळे मणी, आणि त्याच्यामध्ये छोट्या साईजचे सोनेरी कलरचे मणी। त्यानंतर मोठा गोल्डन 5 मणी, साईडनी मोठ्या साईजचा मणी टाकलेला आहे बघा, आणि त्यानंतर 5 मणी, गोल्डन 5 मणी, गोल्डन 5 काळे मणी, गोल्डन 5 गोल्डन मणी, आणि मोठा गोल्डन मणी। आणि इकडच्या साईडला आपल्याला काळे मणी वाहून घ्यायचे आहेत मागच्या पाठीमागे, जेवढे त्या साईडला वावले होते तेवढेच हे माप घेऊन वावायचे आहेत व्यवस्थित। आता मागच्या साईडला स्क्रू वाहून घ्यायचा आहे, आणि आठवणीने छोटा मणी टाकायचा आहे, त्याच्यामुळे ना आपलं मेहनत वाचेल। जर कधी स्क्रू निसटून आला तर परत मेहनत पाण्यात जाते आणि खूप त्रास होतो परत वावायला, त्याच्यामुळे वावताना लक्ष देऊन वावायचं। आणि व्हिडिओ 1-2 वेळा बघून घेत जा आणि मग बनवत जा। आणि प्लीज व्हिडिओला लाईक करत जा, लाईक करत नाही, खूप सारे जण व्हिडिओ बघतात पण लाईक नाही करत। तर हे बघा, इथे मी 3 ते 4 गाठी मारून घेतलेल्या आहेत, आणि उरलेला धागा आपल्याला कापून टाकायचा आहे। हे बघा, आपलं सुंदर डिझाईनचं आणि किती छान लुक आलेला आहे, एकदम सुंदर दिसतं। डेली यूजसाठी आपण असं बनवून यूज करू शकता, तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा। आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।